नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. मी स्वरांजली. तर स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि गावाकडची ही सुंदर अशी सकाळ. तर आज जेवणामध्ये बनवली होती कांदा आणि टोमॅटो घालून मस्त कोरडी अशी भेंडी, वांग्याचं भरीत, चपाती आणि ज्वारीची भाकरी. भेंडी थोडी होती त्यामुळे थोडंसं वांग्याचं भरीत पण केलेलं होतं. आता इथं काय झालं, सकाळी सकाळी स्वराला एक स्वप्न पडलेलं होतं आणि तेच ती मला सांगत होती. पहा बरं काय म्हणतीये. दुसऱ्या सोपत आलं कोणाकडं हां आम्हाला धरायला हां आणि डायरेक्ट जागेच मरून पडला. हा का? आणि माझ्यापाशी स्वामी बसलेले होते. हा का? हा अयो, अजून स्वामी काही बोलले की नाही तुझ्यासोबत? नाही, लगेच गेले निघून. लगेच गेले? अरे वा, छान छान छान. आता घरातली सगळी कामं आवरून आम्ही चाललो आहोत क्लासला. तर इथं पहा काय काय असं काम कोणती कोणती पूर्ण केलेली इथं. चल बाबू चल पटपट. असं जिन्यामध्ये काही काही सामान आम्ही ठेवलेले आहे, दिसतच असेल तुम्हाला. खोल. तर आता इथं कपडे धुवून झालेले आहेत, त्यानंतर भांडे पण घासून झालेत, स्वयंपाक पण रेडी झालेला आहे. तर आता सगळी कामं आवरून फरशी झाडून पुसून नंतर इथं माझी लेक आणि आम्ही सगळे आवरून निघलो आहोत क्लासला. दोन वाजलेत आणि मी आले शेतामध्ये. काय झालं तर मागच्या वेळेस ना ह्या क्षेत्रामध्ये सोयाबीन पेरायचं राहिलेलं होतं. चालू कामामध्येच पाऊस आला, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. मग हा जो खोडा होता हा पेरायचा राहिला, तर आज तो पेरून घेऊ आपण. ट्रॅक्टर पण आलेला आहे. चला. मुलाला आहे ना नगरला क्लास लावलेले आहेत. तर तो 11वीला गेला आहे, सायन्स फॅकल्टीने त्याचं ॲडमिशन घेतलं आहे. त्याला जायचं आहे क्लासला, पण त्याला म्हणलं थोडा वेळ थांब. काय होतं, याच्यावर ट्रॅक्टरवर बसायला असलं आणि पाठीमागं बी पडतं आहे का नाही ते पण पाहिलं कोणीतरी पाहिजे. तसं खरं सांगायचं तर वडिलांपाठीमागं आहे ना, तो चांगला लखीक आहे, टेक्निकल माणूस आहे आमच्या घरातला आणि चांगलं व्यवस्थित पाहतो करतो सगळं. आणि आवड आहे त्याला विशेष म्हणजे शेतीची, नंतर कॉम्प्युटर क्लासची, टेक्निकल गोष्टीमध्ये आवड आहे. पुस्तकी किडा जरी नसला ना तो तरी टेक्निकल येतो. आता इथं ज्या क्षेत्रात हा ट्रॅक्टर चालला आहे ना, हा लहान हा खोडा आहे आणि इकडं जो दिसतोय हा पोलवाला खोडा आहे. असे हे दोन खोडे होते आणि इथं समोर अगदी असं इथं मधोमध एक बांध होता. पण जेव्हा आमच्याकडे शेती नव्हती त्यावेळेस काय केलं सासऱ्याने आणि भायाने, काय केलं, हा बांध आहे हा काढून टाकला आणि सरसकट क्षेत्र केले. पण आता काय झालं, ह्या जमिनीला इथं थोडासा चढ आहे, इकडं उतार आहे, मग त्याच्यामुळं हा बांध ठेवलेला होता. आणि मागच्या वेळेस काय झालं, ह्या क्षेत्राला म्हणजे ह्या लहान्या खोड्याला चांगल्या काकऱ्या बसल्या आणि पोलवाल्या खोड्याला काय झालं, काकऱ्या व्यवस्थित बसल्याच नाही. कारण त्याच्यामध्ये इतकं गवत झालं होतं ना, काँग्रेस आणि ते सगळं. ते अक्षरशः त्या ज्यावेळेस आम्ही नांगर हाकत होतो किंवा जी काकऱ्या मारत होतो ना, त्यावेळेस ते पूर्ण नांगर जाम व्हायचा. आणि मग त्याच्यामुळं मग म्हणलं आता याला काकऱ्या घालून उपयोग नाही, याला डायरेक्ट रोटा टाकू. पण आता रोटा टाकायचा ना, तर मागच्या आठवड्यामध्ये ना सारखा पाऊसच येत होता कंटिन्यू. पण आता 2-3 दिवसापासून पाऊस उघडला आहे, तर म्हणलं मग थोडं सुकलं ना की इथं रोटा टाकून घेऊ, म्हणजे इथं पण काहीतरी करून देता येईल. तर आता सोयाबीन तर पाहू, आता लई लेट होते. मग आता मला कमेंट करून सांगा बरं, ह्या क्षेत्रामध्ये काय केलं पाहिजे आपण. हो, टाका. तर आता आपण आलो इथं जांभळीवाल्या खोड्यामध्ये
मागच्या वेळेस काय झालं इथली बघा हे आपल्यानं याची फांदी हलवली होती, जांभळीची फांदी इथं हलवली होती आणि पाऊस पण आला होता बघा. तर पावसाच्या आधीचं पेरलेलं हे सोयाबीन आहे आणि निम्मा खोडा पेरून झाला. नंतर लगेच पाऊस चालू झाला. पाऊस चालू झाल्यानंतर हे उरलेल्या क्षेत्रात आम्ही तसंच पेरलं होतं. आम्हाला वाटलं उगन ते, पण ते काही व्यवस्थित उगलं नाही. दिसत असेल तुम्हाला बघा, इतकं पातळ झालं आहे ना. मग ट्रॅक्टरवाल्याला पुन्हा बोलून घेतलं. बी होतं शिल्लक आपल्याकडं. मग म्हणलं चला त्याच्यामध्ये पेरून द्या. काय होतं मग इतकं पातळ सांभाळण्यात मजा नाही. व्यवस्थित पेरलं, पाऊस झाला तर मग ते पण रांगेला लागेल. फक्त एवढंच होईन का हे याच्यात आणि याच्यामध्ये थोडे पुढं मागं होतील, पण काय नाही, होऊन जाईन ॲडजस्ट. बरं झालं आता ते योगायोगाने आले आणि आभाळं पण भरपूर येते म्हणलं आणि गरम पण लई होते म्हणलं. पाऊस होईनच नक्कीच. चालते. मागच्या वेळेस काय झालं तर इथंच इतका पाऊस आला ना, काय पूर्ण भिजलंच होतं एक सगळं. आम्ही भिजलो आणि तरी पण पेरलं. आता वल्ल्यामुळं काय होतं, बी सगळं चिटकतं एकमेकाला ना, मग त्याच्यामुळं ते व्यवस्थित पेरणी होत नाही त्याची. तर आता ट्रॅक्टरवाला पण आलेला आहे. आता पेरणीचं काम चालू आहे, झालेलं आहे आपलं. आता वरचं क्षेत्र पेरलं, त्याच्यानंतर इथं आपण जांभळीवाल्या खोड्यात आलो. कारण इथं जांभळ आहे ना, ही एवढी मोठी म्हणून याला जांभळीवाला खोडा म्हणतात. असे प्रत्येक क्षेत्राला आहे ना नावं दिलेले आहेत, मग ते ओळखायला बरे पडत आहेत. आता स्वराच्या बाबांचं काय म्हणणं होतं का इथं आपण जे राहिलं एक क्षेत्र त्याच्यामध्ये धने पेरू, पण आता बी आहे शिल्लक म्हणलं, मग धने कशाला पेरायचे. सरसकट एकच जातीचं पीक होऊन जातं आणि मग मशागतीला पण सोपं पडतं. सोयाबीन असल्यानंतर तणनाशक मारायला, काढणीला, त्याला सगळ्याला बरं पडतं. आता सोयाबीन तसं 4 महिन्याचं पीक आहे. मग नंतर कोथिंबीर जरी केली असती तर किती एका महिन्यात कोथिंबीर निघून गेली असते. मग पुन्हा ते वावर तसंच पडलं असतं. पुन्हा मग त्याच्यात काकऱ्या आल्या, पाळी आली, म्हणजे मशागतीचाच टास्क वाढत चालतो नाही का. त्यापेक्षा मग म्हणलं चला मग सोयाबीन पेरून घेऊ आणि बी पण होतं. तर इथे अशी मशागत अशा पद्धतीने चालू आहे आपली. नाही होते त्याच्यामुळे ट्रॅक्टर मागे पुन्हा फिरायचं चालावे. हे पेरणी आता जवळ चक्रीवर काम सगळं. चक्री फिरली तरच होतं. मशागतीला सुरुवात केली ना की हे खूप सारे पक्षी आहेत ना वावरात जमा होतात बघा. काय होतं मशागती टायमाला आहे ना, शेतातले जे छोटे मोठे किडे माकुडे असतात ना, ते खाण्यासाठी हे पक्षी जमा होते. खूप सारे पक्षी जमा झालेत. पहिले आम्ही शेती करायचो ना, तर ह्या बाबळीखालीच जेवण करायचो. ह्या बाबळीखालीच म्हणते, जांभळीखाली जेवण करायचं. त्यानंतर ही चिंच पहिली खूप मोठी होती, पण आता तोडून बी तिला बारीक केले. 1-2च फांद्या ठेवल्या, नाही तर खूप मोठा असा तिचा हे होता, घेर होता. आता इथं ही समोर दिसते ती पलीकडं ती संत्र्याची बाग आहे. नंतर हे आमच्याच चुलत भायाचं क्षेत्र आहे. इथं त्यांनी ऊस लावलेला आहे. आता आपल्याला पण ऊस लावता येत होता, पण आपल्या विहिरीचं काम अपूर्ण असल्यामुळं ऊस लावता येत नाही ना. मागच्या वेळेस पाणी होतं तेव्हा शेती आपल्याकडे नव्हती. आता शेती आली तर पाऊस नाही. म्हणजे असं काहीतरी खेळ चालू आहे. पण चला तरीसुद्धा मी समाधानी आहे, कारण शेती आपल्याला आपली भेटली आहे. आता फक्त शेती कसायची आणि जपायची, सगळ्यात महत्त्वाचं. आपल्या हक्काचं आपण जपलं पाहिजे. आणि जर त्यावर कोणी जर अन्याय करत असं ना, अतिरेक करत असं, त्याच्या विरोधात आपण आवाज उठवला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, मी जी चूक केली ना आयुष्यात ती तुम्ही कधीच करू नका, हेच माझं सगळ्यांना सांगणं असेल. जे आपल्या हक्काचं आहे ना, त्याच्यासाठी आपण खंबीरपणानं उभेच राहिलो पाहिजे. एवढी सोन्यासारखी जमीन काळी काळी भोर.
आज आता इथं आपली सोयाबीनची पेरणी पूर्ण झालेली आहे. तर आता आहे ना आपली सोयाबीनची पेरणी झाली पूर्ण. आता मी चालली आहे घरी. त्याला दिलं त्या मांडून खतन ते. मी गाडीवर गेले असते बसून, पण नेमकं काय झालं, आम्ही जे धनी पेरायला आणले होते ना ते इथंच राहिले. त्याला म्हणलं तू जा, मी येते धनी घेऊन. आता तुम्ही इथं परिसरात बघताय अख्खा ऊस आहे इकडून, आणि एवढा दडपा आहे ना इकडं. बिबट्याचं पण लई काऊर सुटलं आहे. पटापटा जाते आपली आपली घरी. भगवंता कृष्णाय वासुदेवाय अरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. चला आता ये ना धान्याचं बागचं उचली रे, पटक्यात जाते घरी. भीती वाटती बाई मले, माहीत आहे का तुम्हाला. घेतले धन, आता जाते. बघा आता तुम्हाला दिसत असं एवढं पेरलंय, खालचं राहिलंय. आता त्याला रोटा मारू, आणि जेव्हा कधी रोटा मारायला येईन मी त्यावेळेस पुन्हा भेटू आपण. तर आता जाते घरी. आता हे जे समोरचं जे तुम्हाला क्षेत्र दिसत असेल ना, इथं बी लई गवत उगलंय. समोर तिकडं गाया लांब दिसत असेल बांधलेल्या. हे सासऱ्यांना ठेवलेलं क्षेत्र आहे. त्यांनी काही वहीत नाही केलेलं, पेरलं नाही काही. मका काढून घेतली त्याच्यानंतर ते असंच पडलंय. मग काय होतं, असं खाटेवावर ठेवलं ना गवत वाढतं, आणि पुन्हा जाऊन मग ते मशागतीला त्रासदायक होते. काळा चल आल, चल 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 बाई चल. चल 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 बाई, चल 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 घरी. आगा चल. चला फायनली आपण येऊन पोचलो होतो घरी. हां दादा आलाय का? हां दादा पण आलाय. सगळं सामान घेऊ. घर उघडलं का? घर पण उघडलं. ए दादा पाणी आण रे. दादा आण ना पण प्लीज यार. दमले भाऊ मी. अयो तर आता आले घरी मी. एवढं ऊन लागलं, इतकं थक म्हणजे दमली ना मी. पाणी प्यावं लागेल पहिला. उघडे तर चला पाणी पिऊन घेते. ए आणतो का पाणी? आता हा काय करतोय आतमध्ये जाऊन बघते. 2 मिनिटं थांबा. ही आमची छोटीशी माऊ दिसते का? माऊ कुठे गेली माऊ? ही थांब आता. तर अशा प्रकारे आज सोयाबीनची पेरणी पूर्ण झालेली आहे. तुम्हाला जर आमचा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.